सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। अरे आवाज बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपनी निशानी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी राजेंद्र बोराडे, मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला। कारण की मागील काही वर्षामध्ये सन्माननीय आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे यांनी जी विकास कामं केली आणि भविष्यात आमचा हलिवली गाव हा कर्जतचा एक नाक आहे आणि या हलिवली गावाचा विकास होण्यासाठी आणि आमच्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही त्यांच्यावरती एक विश्वास टाकून आम्ही या शिवसेना या पक्षामध्ये आज प्रवेश केला। आणि आज जे उमेदवार आहेत एक त्यांच्याच कुटुंबातील एक श्वेता प्रसाद थोरवे आणि तसेच जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगीता वाघमारे या असल्या कारणाने आम्हाला एक विश्वास तयार झाला की आमच्या गावाचा विकास जो होईल हा शिवसेनेकडूनच होईल। म्हणून आम्ही या विश्वासाखातीर आज आम्ही शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आमच्या गावातील नागरिकांना माहीत आहे की आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाहीये, परंतु आम्ही जो काही विश्वासाने आज काम करत आलेलो आहे त्याच विश्वासाखातीर आज त्यांना माहित आहे की आम्ही कुठल्याही पक्षात गेलो तरी ती सगळी गावातले ग्रामस्थ आमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील आणि त्यांना माहित आहे की हे काहीतरी आपल्या गावासाठी करतीलच। या विश्वासाखातर आज आम्ही गावांना मतदानाचं आवाहन करून आम्ही शिवसेना या पक्षाला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। मी केतन संभाजी बोराडे, शाखा प्रमुख हलिवली। आज श्री भानदास जगन्नाथ बोराडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत आपल्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आम्हाला आता पूर्ण विश्वास आहे। आता आम्हाला विरोधक कोण राहिला असं आम्हाला वाटत नाही हलिवलीमध्ये आणि ह्याच विश्वासाने आम्ही आज ही निवडणूक जिंकून दाखवू। श्वेता प्रसाद थोरवे व उमेदवार जिल्हा परिषद संगीता वसंत वाघमारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून देऊ ही आम्ही आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने विश्वास संपादन करतो। महिलांचाही खूप चांगला प्रतिसाद आहे, कारण आमच्या महिला या पहिल्यापासून आणि ग्राउंड लेवलला या काम करत असतात। त्यांनी पण विकासाला प्राधान्य दिलेलं आहे। जे महेंद्र शेठ थोरवेंच्या माध्यमातून आज हा रस्ता असेल 50 लाखाचा, आपल्या गावातील भैरवनाथ मंदिराच्या समोरील जे विकास कामं असतील, फेवर ब्लॉकचे काम असेल, अजून कॉन्क्रीट रस्ता असेल, ही दोन्ही कामे आणि
स्मशानभूमीचं आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी काम झालं. त्या अशा विकासाच्याच मताला प्राधान्य देतील अशी महिलांचा विश्वास आहे आम्हाला. मी विजय हांडे. तुम्ही आलिवलीमध्ये प्रचार चालू झाल्यापासून बघितलं असेल, फटाक्याचे आतिषबाजी, ढोल ताशे याच्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद उमेदवार, पंचायत समिती उमेदवार यांचे स्वागत केलेलं आहे. प्रचंड मताने आम्ही त्यांना निवडून देणार आणि जास्तीत जास्त लीड आलिवली गावामधनं असेल या पंचायती समितीमध्ये, असा आमचा निश्चय आहे. मतदारांना आवाहन करताना आमदार साहेबांनी जी कामे ठेवलेली आहेत आणि जी या 5 वर्षांमध्ये मागील 5 वर्षात जे केलं, ती कामं एवढी आहेत की आम्हाला लोकांना सांगण्यासाठी ती कामं पुष्कळ आहेत. आणि आमच्यामध्ये आज आमचे बंधू भानुदास बोराडे हे राष्ट्रवादीचे काम करत होते. आज त्यांचा प्रचंड म्हणजे संख्येने त्यांनी आमच्याबरोबर साथ देऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं आम्हाला गावामध्ये असं काय संघर्ष कुठं राहिलेला आहे असं वाटत नाही. त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणि जास्तीत जास्त लीड आलिवली गावामधनं येईल तर आम्हाला विश्वास आहे.